Students, today let us start Standard 9th Science and Technology, Lesson number 2, Work and Energy. In this lesson, we have covered following topics: free fall, power, units of power, and some solved examples. Let us start. Free fall. If we release an object from a height, it gets pulled towards the earth because of the gravitational force. विद्यार्थी मित्रांनो, फ्री फॉल. आता फ्री फॉल याचा मराठीत अर्थ आहे मुक्त पतन. इफ वी रिलीज एन ऑब्जेक्ट, ही कल्पना आहे, एखादा ऑब्जेक्ट जर आपण हाईट वरून रिलीज केला, सोडला, इट गेट्स पुल्ड टुवर्ड्स द अर्थ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे तो पृथ्वीच्या दिशेने येतो, याचं कारण आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि मग आपली व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल, तर डेफिनेशन बघायची होईल. एन ऑब्जेक्ट फॉलिंग solely under the influence of gravitational force is called or is said to be in free fall. An object falling solely म्हणजे काय, तर एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा पदार्थ फक्त under the influence of gravitational force, only the influence of gravitational force is said to be in free fall. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे किंवा पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे जर खाली येत असेल तर त्या ठिकाणी फ्री फॉल असं आपण म्हणतो. म्हणून तुम्हाला डेफिनेशन काय लिहावी लागेल. अन ऑब्जेक्ट फॉलिंग सोलली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज सेड टू बी इन फ्री फॉल ऑर टू बी फॉलिंग फ्रीली. ह्या पद्धतीने तुम्हाला फ्री फॉलची डेफिनेशन लिहिता येईल. आता या ठिकाणी तुम्हाला एक पदार्थ दिसतोय बघा, विशिष्ट उंचीवर, डिस्टन्स दिलेला आहे किंवा हाईट म्हणूया, आणि इथं या ठिकाणी पदार्थ असताना त्याचा वेलोसिटी 0 आहे आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. म्हणजे इथून जर पदार्थ सोडला तर तो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरने या ऍक्सिलरेशनने तो खाली येतो, आणि म्हणून ही डेफिनेशन महत्वाची आहे. आता पॉवर. थिंक बिफोर यू आन्सर. कॅन यू फादर क्लाइंब स्टेअर्स as fast as you can? Will you fill the overhead water tank with the help of a bucket or an electric motor? Suppose Rajeshri, Yash and Ranjit have to reach the top of a small hill. Rajeshri went by car, Yash went cycling, while Ranjit went walking. If all of them choose the same path, who will reach first and who will reach last? तर मुलांना ही 3 उदाहरणं दिलेली आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं की वडील आणि मुलगा एकाच वेळेस जर जिन्यावरून वर जात असेल तर प्रथम कोण जाईल. अर्थातच ज्याची पॉवर जास्त असेल तो पुढे जाईल. Will you fill the overhead water tank with the help of bucket or an electric motor? एखादा टँक जर भरत असेल तर आपण बादलीनं आणि मोटर पंप वापरून यापैकी काय उपयोग करू शकतो, तर इलेक्ट्रिक मोटर, कारण त्याची पॉवर जास्त असेल आणि कमी वेळात होणार. राजश्री, यश अँड रणजित. राजश्री वेंट बाय कार, जे ते लवकर पोहोचेल. यश वेंट बाय सायकलिंग, म्हणजे तो उशिरा जाईल. आणि सर्वात शेवटी रणजित जाईल, कारण रणजित वेंट वॉकिंग. म्हणून व्हॉट इज मीन बाय पॉवर. Power is the rate at which work is done. कारण या ठिकाणी प्रत्येकाचं वर्क सारखं झालेलं आहे. म्हणजे वडील आणि मुलगा दोघांना तेवढंच अंतरवर जावं लागतं आहे. या ठिकाणी टँक बकेटनं भरा किंवा मोटरनं भरा, तेवढंच पाणी भरायचं आहे आणि तेवढ्याच वरच्या टेकडीपर्यंत पोहोचायचं आहे. परंतु या तिन्ही उदाहरणांमध्ये वेळ कमी कुठे लागला, तर त्या ठिकाणची पॉवर जास्त आहे. म्हणजे वर्क सेम आहे पण वेळ कमी लागल्यामुळं त्याची पॉवर जास्त आहे. म्हणून पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. तर ही डेफिनेशन व्हॉट इज मीन बाय पॉवर, तर ही डेफिनेशन तुम्हाला लिहिता येते.
आता आपण फॉर्म्युल्याकडे जाऊया. W amount of work is done in time t. Then what is meant by power is equal to work upon time. P is equal to W upon T, where P is symbol of power, W is symbol of work and T is symbol of time. म्हणजे सूत्र होईल P बरोबर W चे T. तर हे सूत्र लक्षात ठेवायचं. P is equal to W upon T. याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहे. आता आपण युनिट्स जाऊया. व्हॉट इज SI युनिट ऑफ वर्क. तर वर्कचं युनिट आहे जूल and unit of time is second. Therefore, joule per second is the unit, and this unit is called as also watt. म्हणजे आपण या ठिकाणी पॉवरचं सूत्र जे आहे W upon T त्यावरून आपण हे SI युनिट जूल पर सेकंड म्हणा किंवा वॅट म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच. म्हणजे 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंड. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टनं एका सेकंदामध्ये जर 1 जूल कार्य केलं असेल किंवा त्या ठिकाणी वर्क झाला असेल तर आपण त्या ठिकाणी खर्च झालेली पॉवर 1 वॅट असं म्हणतो. इन द इंडस्ट्रियल सेक्टर द युनिट यूज टू मेजर पॉवर इज हॉर्स पॉवर. हा क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज द युनिट ऑफ वॉटर इन इंडस्ट्रियल सेक्टर. दॅट इज हॉर्स पॉवर. 1 horsepower is equal to 746 watt. The unit of energy for commercial use kilowatt hour. म्हणजे जर आपण कमर्शियल यूज आपण जर पॉवर मोजायची असेल तर किलोवॅट आवर हे युनिट वापरलं जातं. म्हणजे एक लक्षात ठेवा, आपण पॉवरची 3 युनिट बघितली. व्हॉट इज द SI युनिट ऑफ पॉवर. दॅट इज वॅट. व्हॉट इज द unit of power in industrial sector, that is horsepower, and what is the unit of energy for commercial sector, that is kilowatt hour. आता जसं 1 horsepower is equal to 746 watt, तर 1 kilowatt hour म्हणजे किती तर आपण कॅल्क्युलेशन बघा. 1 kilowatt hour means 1 kilowatt into 1 hour. 1 kilowatt means 1000 watt and 1 hour means 3600 seconds. याचा दोघांचा मल्टिप्लाय केला 36 लाख जूल. दिस इज द टोटल एनर्जी 36 लाख जूल. therefore 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 3.6 into 10⁶ जूल. म्हणजे आपण इथे काय केलं 10⁶ कसं आलं 1 2 3 4 5 आणि 6 घेतले 10⁶. इलेक्ट्रिसिटी यूज फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर्ड इन युनिट ऑफ किलोवॅट आवर. म्हणजे आपण आपलं जे इलेक्ट्रिक बिल येतं घरामध्ये ते आपल्याला या स्वरूपात असतं. युनिटमध्ये येतं 100 युनिट 50 युनिट 350 युनिट एवढं आपलं इलेक्ट्रिसिटी कंझ्युम झालेलं आपल्याला बिल येतं. मग ते 1 युनिट तो युनिट असं येतं. म्हणजे 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. म्हणजे आपण घरामध्ये 1 युनिट झाल्यानंतर 3.6 into 10⁶ जूल एवढं अमाऊंट म्हणजे 1 युनिट. आता काही उदाहरणं तुम्हाला मी सांगितलं मागे जे सूत्र लिहिलं होतं P इज इक्वल टू W अपॉन T. या सूत्रावर काही उदाहरण आहेत बघा. स्वराली टेक्स 20 सेकंड टू कॅरी अ बॅग वेइंग 20 किलोग्रॅम टू हाईट ऑफ 5 मीटर. हाऊ मच पॉवर हॅज यूज. म्हणजे स्वराली 20 सेकंद कालावधी लागतो 20 किलोग्रॅम वजन 5 मीटर हाईटवरती नेण्यासाठी. तर त्या ठिकाणी तिची पॉवर किती असते. एक्झाम्पल सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हे जे दिलेल्या क्वांटिटीज आहेत त्या तुम्हाला योग्य पद्धतीने लिहिता आल्या पाहिजे. 20 किलोग्रॅम मीन्स दॅट इज मास. M इज इक्वल टू 20 किलोग्रॅम. 5 मीटर मीन्स हाईट इज इक्वल टू 5 मीटर अँड टाइम 20 सेकंड मीन्स T इज इक्वल टू 40 सेकंड. तर या ठिकाणी जरा थोडंशी चुकलेलं आहे. 20च्या ऐवजी 40 घ्या, कारण खाली 40 लिहिले वरती 20 लिहिले आणि हे डेरिव्हेशन 14 तुमचं शेवटी तयार झालेलं आहे बघा, म्हणून इथं 40 घ्या. द फोर्स विच हॅज टू बी अप्लाइड बाय स्वराली. फोर्स काय येणार F इज इक्वल टू M इंटू G. हे मागे आपण फॉर्म्युला बघितलं MA होतं. आता इथं G म्हणजे ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन म्हणून mg घेतलं आपण, म्हणून 20 into 9.8
मल्टिप्लाय केला 196 मीटर, हे फोर्स झाला. वर्क डन बाय सोनाली टू कॅरी द बॅग टू हाईट ऑफ 5 मीटर. टोटल वर्क डन काय झालं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इज 196 युनिट इंटू 5, दॅट इज 980 जूल. मग पॉवर सूत्र आहे P इज इक्वल टू W अपॉन T, मीन्स वर्क अपॉन टाइम, दॅट इज वर्क इज 980 अपॉन 40 डिवाइड केला अपॉन P इज इक्वल टू 24.5 वॅट. हे तुमचं आन्सर आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. A 25 watt electric bulb is used for 10 hours every day. How much electricity does it consume each day? 25 वॅटचा इलेक्ट्रिक बल्ब यूज फॉर 10 hours डेली, म्हणजे 10 तास रोज वापरतात आणि एनर्जी लागते त्याला 25 वॅट पर सेकंड असं म्हणून आपण. मग पॉवर किती दिलेलं आहे 25 वॅट. म्हणजे ह्याचं जर आपण कन्व्हर्शन किलोवॅट मध्ये गेलं तर तुम्हाला कल्पना आहे 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट. म्हणून वॅटचं जर कन्व्हर्शन किलोवॅट मध्ये करायचं असेल तर ह्याला 1000 ने डिवाइड केलं म्हणजे ते कॅल्क्युलेशन आलं 0.025 किलो वॅट, 0025. एनर्जी कंझ्युम इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. जसं आपण पॉवर इज इक्वल टू W अपॉन T लिहितो तसं W इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. मग 0.025 इंटू 10 मल्टिप्लाय केला, एनर्जी इज इक्वल टू 0.25 किलो वॅट आवर असं तुमचं कॅल्क्युलेशन होतं. तर या पद्धतीने ही दोन उदाहरणं सोडवायची. सॉल्व दीज 2 एक्झाम्पल्स. थँक्यू.